अगं अरे आपल्या संख्याचं लग्न जमलंय हे पाय ही पोरगी ती. अहो ही पोरगी तर माझ्यासोबत कॉलेजला होती. माहितीये मला. अहो तुमच्या मित्राला सांगा हिच्यासोबत लग्न नको करू, ही काही चांगली पोरगी नाहीये. माहितीये मला ती चांगली पोरगी नाही म्हणून, पण माझ्या लग्नाच्या वेळेस तो आलता का मला सांगायला? चला घरी मग दाखवते तुम्हाला. हे बघ डार्लिंग, किती रोमॅन्टिक आणि हिरवगार वातावरण आहे. अशाच हिरव्यागार आणि रोमॅन्टिक वातावरणात मला तुला फिरायला घेऊन यायचं होतं. कशी गुलाबी गुलाबी थंडी पडलीये, किती रोमॅन्टिक फील होतंय ना. अहो ऍम्ब्युलन्सला फोन लावा ना. ऍम्ब्युलन्सला का बरं फोन लावायचा आहे? ठीक आहे ना, तुला काही झालं तर नाही का बरं फोन लावायचा ऍम्ब्युलन्सला? अहो मला काही नाही झालं, पण तुम्हाला नक्कीच काही ना काही होणार आहे. मला काय होणार आहे? अहो मला असं वाटतं तुमची बायको आहे ना आपला पाठलाग करतीये. माझी बायको पाठलाग करतीये? कुठं दिसली तुला? कुठे आहे माझी बायको? पळावं लागल लवकर. मिस्टर तुमची बायको मीच आहे. विचारलंच होतं, माझी बायको तर तूच आहे. मी तर उगाच घाबरत होतो. पण तुम्हाला घाबरायला काय झालं होतं? मी तर असंच घाबरत होतो. मी मस्करी करत होतो तुझी. म्हणजे तुम्ही नक्कीच दुसऱ्या बाया फिरवताय ना. पप्पा म्हणत होते आता दिवाळी झाली ना की तुमच्यासाठी काहीतरी करायचं. तुझा पप्पा भाऊ त्या नेते मंडळी सारखे फक्त आश्वासनच देते, मला त्यांचं काहीच सांगू नको. यावर्षी खरंच म्हणत होते तुमच्यासाठी ना सोन्याची चेन करायची. सोन्याची चेन? चालेल. पण मागच्याच महिन्यात मम्मीच्या गळ्यातली पोत मोडून त्यांनी घराचं काम केलंय. त्यांना सोन्याची चेन मागायला बरं तरी वाटेल का? त्यापेक्षा ना चांदीची चेन मागते. चालेल, चांदीची चेन पण चालेल. तुम्ही चौधरी खानदानाचे जावई आहे आणि तुमच्या गळ्यात चांदीची चेन शोभल तरी का? नाही शोभणार तर नाही म्हणा. एक काम करते, पितळाची चेन मागते. पितळाची चेन घालत असते का गळ्यात? मग लोखंडाची? तू का पागल झाली का? लोखंडाची चेन घालून फिरू का मी गळ्यात? आपल्याला कामातील असं काहीतरी माग. काय मागू मग? एक काम कर ना, बाईक माग. आपल्याकडे तसं पण बाईक नाहीये ना. पण तुम्ही चौधरी खानदानाचे जावई आहे, तुम्ही बाईक चालवताना बरं वाटेल का? बरं नाही वाटणार म्हणा. तू एक काम कर, 4 चाकी माग. इथं माझ्या पप्पाकडे 4 चाकी नाहीये आणि तुमच्यासाठी 4 चाकी मागू का? मग काय मागती? मी काय करते, सायकल मागते. चौधरी खानदानाचा जावई आहे ना मी, मग सायकल चालवू का? तुम्ही नका चालवू ना, मी सायकल चालवल, तुम्ही मागं बसा. ती ना पागल झाली बो. मला माहिती होतं तू दरवेळेस असंच करते. तू शांत बस आणि मला बोलूच नको. अहो आपण एक काम करायचं का? माझ्या मम्मी पप्पालाच कार गिफ्ट करायची का? पुण्य लागल ना आपल्याला. पुण्य लागल, आपण त्याला गिफ्ट करू. मी 2 मिनिटं घेऊन आलो. चप्पल घेऊन येतो ना. चप्पल कशासाठी? तुझी आरती करायला. अरे कुठून देऊ तुला 2000 रुपये? नंतर देतो ना पुढच्या महिन्यात. अर्जंट आहे का? आता याला कुठून देऊ मी 2000 रुपये? अरे अरविंद ऐक ना, ते संख्याला पैसे द्यायचे होते रे, 2000 रुपये थोडे अर्जंट होते. आहे का तुझ्याकडं? नाहीये का? अरे मी त्याची उधारी गेली होती मागच्या महिन्यात, तर त्याला लागत होते. नाहीये का? ठीक आहे, मी घरात विचारतो यार कोणाकडे असेल तर. अगं मग मी तुझ्याकडे पैसे आहे का ग? किती पाहिजे होते? 2000 रुपये पाहिजे होते. नाहीये माझ्याकडं. अरे यार थोडे अर्जंट होते. बरं ठीक आहे. हर्षद तुझ्याकडे पैसे आहे का रे? नाही ना दादा, माझ्याकडे कुठून येईल पैसे? गल्ल्यात वगैरे असेल ना, किंवा पप्पाना पॉकेट मनी द्यायला असेल ना? नाहीये ना दादा, असते तर दिले असते. अरे फक्त 2000 रुपये लागू राहिले. नाहीये. काय हो, तुम्ही तुमच्या मित्राला विचारलं 2000 रुपये आहे का? तुमच्या आईला विचारलं, तुमच्या त्या एवढ्याशा भावाला विचारलं आणि मला विचारता नाही आलं तुम्हाला? अगं मला वाटलं नसल तुझ्याकडे पैसे. हा पण एक शब्द विचारू शकत होते ना. अरे विचारायला पाहिजे होतं म्हणा. बरं आहे का तुझ्याकडे 2000 रुपये? नाहीये. पागल. आरोही ते शेजारच्यांकडून पेन घेऊन ये बर का. अहो 2 रुपयाची गोष्ट नाहीये, त्याच्यासाठी पण मी शेजारच्यांकडे जाऊ का? थांबा मी दुकानातून घेऊन येते. मी काय अंबानीची औलाद नाहीये. जाय गुपचूप शेजारच्यांकडून घेऊन ये. हा आणते. नाही दिला शेजारच्यांनी पेन. अरे पेन नाही दिला? काय चिंगूस माणूस आहे. जाऊ दे, आपलाच पेन घेतो. नको, तुमच्या पेनाची शाई वाया जाईल ना. हा राव, मी काय करतो मी तिका बँकेत जातो, तिथं फ्रीचा पेन लटकवलेला असतो दोरीला बांधून, तिथूनच लिहून येतो आणि येताना पेन काढून आणतो. अहो माझ्या मोबाईलचं रिचार्ज संपलंय. अरे आता तर मारून दिलं होतं, 3 महिने झाले. हा मग ते 3च महिन्याचं रिचार्ज होतं. येडे पण मग तरी पण एवढं लवकर संपत असते का? थोडं वाचून वापरायचं ना. बरं जाऊ दे, आता मी तुला रिचार्ज वगैरे काही मारून देणार नाही. तुला नेट लागेल तेव्हा माझ्या फोनचा हॉटस्पॉट घेत जाय आणि कोणाला फोन करायचा असेल तर माझ्या फोनवर करत जाय. अगं आरोही, मला तुझी एखादी साडी असेल तर दे ना. माझी साडी कशाला पाहिजे तुम्हाला? अगं ते मला गावाला जायचंय ना म्हणून पाहिजे होती.
ठीक आहे, पण साडीचं काय काम आहे? अगं ते एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिलांना अर्ध भाडं आहे ना, मग मी साडी घालतो, बाई बनतो, म्हणजे माझं पण अर्ध भाडं लागल, अर्धे पैसे वाचल ना. हो काय झालं? अगे पायात काटा घुसला, एवढा काढ बर का. ऑफिसला जातो आता पायात काटा घुसला. अहो मग चप्पल घालून जायचं ना. तू काटा काढा दे. उलट बरं झालं म्हण की चप्पल घालून नाही गेलो. चप्पल जर घालून गेलो असतो तर चपलीला भूक नसतं पडलं का. ग बया, काय ग तुझ्या एक मैत्रिणी येत असतं विदेशावर ना. एक तर मला इथे इंग्लिश येत नाही. थांब, तुझ्या भाऊजीला बोलायला लावते. हा, हु इज कॉलवर? तुमची साली. तिची मैत्रीण येते रशियावर ना आपल्या घरी. तिला आपल्या घराचा पत्ता सांगायचा आहे. अय्यो रशियन. पत्ता सांगा का. आणि या टायमाला कोणाला देशी दारू वगैरे आणायला सांगायची नाही काय. हॅलो, नाव काय? बृषी. बुरशी. अहो बृषी. आव बृष्टी. नाव यू कुड आहे ओके ॲट पातळवाडी चौक. ऑन युअर उजव्या हाताला देर इज वन रिक्षा स्टँड. से देम टू सोडा मी टू कडकनाथ रोड. यू आर पोचिंग ॲट कडकनाथ रोड. ऑन युअर बॅक साइड, हा ऑन युअर ढुंगाच्या बॅक साइड देर इज वन शाळा जिल्हा परिषद. राईट 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 राईट. नो 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 नो. यू डोंट टेक राईट, आय से राईट. यू टेक डावा वळण. देर इज वन पतला रस्ता. कम सरळ. फ्रंट ऑफ यू देर इज वन पान टपरी. टेक गाय छाप. काऊ छाप फॉर मी. काऊ छाप. काऊ छाप इज ऍक्च्युअली अ गाय छाप. व्हेरी व्हेरी स्वीट डिश. You wanna try? Okay, take gai chap on your hand. Now add some tuna and ragadana dana. Put gai chap on your tond. No, 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 no eating. Only chagring. Taking anand. Take one for me also. Now come saral from that. On your ujva hatala. There is our Gadekar house. Simple address, dear. Sir, सांगितलं तिला आपल्या घराचा पत्ता. अच्छा, आणि गाय छाप सांगितली ना. गाय छाप नाही, काऊ छाप. काऊ छाप. तुमच्या काऊ छापच्या तर ना. ओ रविवारी आज सुट्टी तुम्हाला. एवढं आवरून कुठे चालले? मी माशा पकडायला चाललोय. माशा पकडायला. माशा पकडायला? माशा कधीपासून पकडायला लागले तुम्ही? अगं अशीच माझी इच्छा झाली. ठीक आहे, जा आणि थोडं लवकर या. लवकर येतो. हो, तुम्हाला आज सुट्टी आहे तर आपण आज किराणा भरायला जाऊ. पुढच्या रविवारी जाऊ ना किराणा भरायला. ते आज आहे ना मी माशा पकडायला चाललो होतो. मागच्याच तर रविवारी गेले होते माशा पकडायला. माझी इच्छा होऊ राहिली ना. आजच्या दिवस जाऊ दे ना प्लीज. पुढच्या रविवारी ना आपण पक्क किराणा भरायला जाऊ. आजच्या दिवस जाऊ दे. आजच्या दिवस. हा जा खपा. साहेब, एवढं आवरून कुठे चालले? किराणा भरायला जायचंय आपल्याला. अगं तुला सांगायचंच विसरलो. मी माशा पकडायला चाललोय. आज पण चालले माशा पकडायला? अगं ते आज शेवटची मीटिंग आहे ना. काय? आपलं ते शेवटची मीटिंग आहे म्हटलं माशा सोबत. नंतर तलावातलं पाणी गायब होऊन जाईल. मग माशा पकडायला नाही भेटणार कारण माशा माहेरी जाणार आहे. काय? माशा नंतर मग ते तलावातलं पाणी संपल्यावर राहणार नाही ना म्हटलं. आजच्या दिवस जाऊ दे ना. पुढच्या रविवारी ना प्रॉमिस लगी तुझ्या डोक्या शपथ आपण लगी माशा पकडायला आपलं सॉरी किराणा भरायला जाऊ. जा मरा जा जा जा. हट यार. काय हो, लय नाराज दिसताय. भेटली नाही वाटतं माशी? नाही ना, नाही भेटली. कशी भेटल? तुमची माशी आज घरी आली होती आणि सांगत होती अंड देणारे. अंड देणारे. अंड आलं ग बाई बैर. काय ग काय म्हणत होती? अहो चिखल बघा चिखल. अक्कल? माझी अक्कल काढू राहिली काय तू? अहो चिखल बघा. नाही जाणार आपली गाडी. नाही वाढणार दाढी म्हणजे आयुष्यभर मी असं काय चिकना चोपडा राहणार आहे काय? वाढल ना माझी पण दाढी. अहो दाढी नाही गाडी. साडी? साडीचं मी काय करू? नेसा. खिसा? अगं पण खिशात काही नाहीये माझ्या. तुम्ही जा बरं. चल तुला आपले शेत दाखवतो चल. आणि त्या पाय समोर जे तुला वावर दिसतंय ना त्याच्यात आपण ऊस लावलाय. ऊस. ऊस? लगेच ज्यूस कुठून निघल? वेळ लागतो ज्यूस निघायला. तुझं तर काही पण. चल पाय हे सगळे आपले गाई बैल आहे. 1 2 3 4 5 11. बकरा? बकरा पण आहे ना. बकरा खायचा का तुला? ते पलीकडच्या शेड मध्ये मस्त पैकी बकरा करू आपण. चाल तू. कसं वाटलं आपलं शेत गाव गाई बैल? एकदम कडक. हा तेवढं ते सडकचं काम राहिलंय म्हणा. ते पण होईल 1-2 वर्षात. कडक कडक. अगं होईल ना. सडक सडक दांगडा कोण करू राहिली मग तू? तुम्ही जा सिटीत. मला नाही यायचं. दूध प्यायचं? अगं चाल ना मग. तुला गाईचं आहे ना ताजं दूध पाचतो. चल चल. अगं ताजं होतं पण मी दूध मीच पितो.